नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचं आपल्या विधिनिदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मुलींचा वारसा हक्क, वडिलांची नावे, संपत्ती नसेल तर मुलीला हिस्सा मागता येईल का? हा आजचा आपला व्हिडिओचा थंबनेल आहे आणि आज आपल्याला या प्रश्नावर बोलायचं आहे. 2005 साली मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये समान हिस्सा मिळाला किंवा मुली आणि मुलामधील भेद नष्ट झाला 2005 साली. थोडक्यामध्ये वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना समान हक्क मिळाला 2005 साली. अगदी बरोबर आहे. या आशयाचे, या विषयाचे, या थंबनेलचे व्हिडिओ यूट्यूबवर अनेक आहे, परंतु समस्या आपल्याला इथून पुढे सुरू होते. मुलींना समान हिस्सा दिलेला आहे, अगदी बरोबर आहे, परंतु कशामध्ये? वडिलांच्या संपत्तीमध्ये. जर वडिलांच्या नावावर संपत्तीच नसेल तर मुलींनी हिस्सा कुठे मागायचा? ज्यावेळेस वडील मयत झाले त्यानंतर मुलीचं वारस म्हणून नाव 7/12च्या रेकॉर्डवर, घराच्या मिळकतीवर, ज्या काही वडिलांच्या नावी मिळकती असेल त्या मिळकतीवर मुलीचं नाव येणार आहे. परंतु आज एक नवीन समस्या निर्माण अशी झालेली आहे की वडिलांच्या नावावर संपत्ती राहतच नाही. मृत्यूसमयी वडिलांच्या नावावर कोणतीही संपत्ती नाही किंवा वडिलांनी मुलांच्या नावाने मृत्यूपत्र करून ठेवलेला आहे, त्यात मुलीला कोणताही हिस्सा दिलेला नाही. नीट लक्षात घ्या, समस्या इथे सुरू झालेली आहे. मुलींना आपण समान हिस्सा दिलेला आहे, वारसा हक्क दिलेला आहे, अगदी बरोबर आहे, परंतु वारसा हक्क किंवा समान हिस्सा कधी? जर तेथे संपत्ती वडिलांच्या नावावर असेल तर. आणि असं लक्षात येतं की वडिलांच्या नावावर कोणतीही संपत्ती नाही. वारस नोंदीला जेव्हा मुलगी जाते तेव्हा असं दिसतं की वडिलांच्या नावावर संपत्तीच नाहीये. जर वडिलांच्या नावावर संपत्ती नाही, अशा वेळेस तुम्हाला वारसा हक्क आहे, परंतु तुमचा वारसा हक्क साबित करावायचा किंवा नोंदवायचा कुठे? कारण शेवटी हक्क नोंदवला जातो, हक्क नोंदणीमध्येच हक्क नोंदवला जातो महसूल अधिकाऱ्यांकडे. जर तुमचा हक्क असेल तर तो नोंदणी करण्यासाठी संपत्ती पाहिजे, आणि जर तुमच्या वडिलांच्या नावावर कोणतीही संपत्ती नाही, अशा वेळेस तुम्ही हक्क नोंदणी कुठे कराल? आणि मग तुम्हाला हक्क नोंदणी करता येत नाही तर तुम्हाला हिस्सा मागता येईल का? हा आजचा प्रश्न आहे. बघा, 2005 साली मुलींना समान हिस्सा दिला वडिलोपार्जितमध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये 93 साली दुरुस्ती आलेली आहे आणि मुलांना आणि मुलींना समान हिस्सा दिलेला आहे. कायद्यावर अनेक व्हिडिओ आहेत, यूट्यूबवर अनेक माहिती दिलेली आहे, परंतु समस्या आता इथे सुरू अशी होते की जर वडिलांच्या नावावर कोणतीही संपत्ती नाही, अशा वेळेस मुलींना वारसा हक्क मागता येईल का? नीट लक्षात घ्या. आता मुलगा आणि मुलगी हे कायद्यानं समान, आणि मुलगा आणि मुलीला जो वारसा हक्क दिलेला आहे तो कशानं दिलेला आहे? तो जन्मानं दिलेला आहे. बाय बर्थ असा शब्द आहे. तर नीट लक्षात ठेवा, एक तर गोष्ट नक्की आहे ना, तिचा त्या कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे, आणि त्या कुटुंबामध्ये जन्म झाल्यानंतर तिचा दुसऱ्या कुटुंबामध्ये विवाह झालेला आहे. तिकडे तिला वैवाहिक हक्क प्राप्त होतात. वडिलांच्या संपत्तीमध्ये समान हिस्सा मिळतो. परिस्थिती तुमच्या भोवती ही निर्माण झालेली आहे की वडिलांच्या नावे कोणतीही संपत्ती नाही. अशा वेळेस नीट लक्षात ठेवा, तुम्हाला जो हक्क मिळालेला आहे तो तुमच्या जन्माला मिळालेला आहे. जर तुम्ही त्या संपत्तीमध्ये मेहरबान न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल केला तर आता वडिलांच्या नावावर कोणतीही संपत्ती नाही म्हणून तुमचा हक्क नष्ट झालेला आहे का? मुळीच नाही. जर तुम्ही मेहरबान दिवाणी न्यायालयामध्ये दावा केला आणि ही गोष्ट सिद्ध केली की ह्या ज्या संपत्ती होत्या ह्या सर्व वडिलोपार्जित संपत्ती होत्या, केवळ माझा हिस्सा डावलण्यासाठी किंवा मला वारसा हक्क मिळू नये यासाठी माझ्या भावांनी किंवा माझ्या इतर बहिणींनी, भावांनी किंवा बहिणींनी माझं नाव डावललेलं आहे, वडिलांच्या नावावर कोणतीही संपत्ती ठेवलेली नाही. जर तुम्ही ही बाब मेहरबान न्यायालयामध्ये सिद्ध केली
तर लक्षात ठेवा, तुमचा वारसा हक्क आणि तुमचा हिस्सा निश्चित तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे केवळ वडिलांच्या नावावर कोणतीही संपत्ती नाही किंवा वडिलांच्या नावावर कोणतीही मिळकत नाही. अशा वेळेस वडिलांनंतर तुम्हाला काहीही मिळणार नाही. हा जी समस्या आहे किंवा हा जो प्रश्न आहे तुमचा, तर याचं उत्तर निश्चितच असं देता येईल की जरी वडिलांच्या नावावर कोणतीही संपत्ती नसेल किंवा वडिलांच्या नावावर कोणतीही मिळकत नसेल, तरी सुद्धा तुम्ही त्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेला आहे आणि एकत्र हिंदू कुटुंबामध्ये तुमचा जन्म आहे आणि तुम्हाला जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो तुमच्या जन्मानं झालेला आहे. त्यामुळे जरी तुमचं उतार्यावर काहीही नाव नसलं तरी सुद्धा तुम्हाला वारसा हक्क मागता येईल. माझ्याकडे एक केस आलेली आहे. वडिलांच्या नावावर ज्या काही संपत्ती होत्या त्या सर्व भावानं स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे. MIDC मध्ये एक फॅक्टरी होती, ती फॅक्टरी सुद्धा भावानं स्वतःच्या पत्नीच्या नावावर करून घेतलेली आहे. म्हणजे संपत्ती आणि ती फॅक्टरी बायकोच्या नावावर आहे आणि बाकी सर्व संपत्ती त्यानं त्याच्या नावावर करून घेतलेली आहे. आणि ते प्रकरण आज माझ्याकडे आलेलं आहे. आणि मुलीचे जे पती आहे त्यांनी सांगितलं, आता जर वडिलांच्या नावावरच काही नाही राहिलेलं आणि जर काहीच ठेवलेलं नाही, तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला न्याय कुठे मिळणार आहे आणि या मुलीला काय मिळणार आहे? परिस्थिती तशी नाहीये. ज्या काही मिळकती होत्या त्या मिळकती या वडिलोपार्जित मिळकती होत्या. ती फॅक्टरी जी होती ती जरी स्वसंपादित होती तरी सुद्धा तिची जी सुरुवात केलेली होती ती एकत्र हिंदू कुटुंबाच्या उत्पन्नातूनच केलेली होती. या सर्व बाबी जर मेहरबान दिवाणी न्यायालयामध्ये आपण सिद्ध केल्या तर लक्षात ठेवा, मुलींना समान हिस्सा मिळतो. म्हणजे थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं ठरलं तर ते असं आहे की जरी मुलींना वारसा हक्क दिलेला असला किंवा मुलींना समान हिस्सा दिलेला असला आणि जर वडिलांनी त्यांच्या हयातीमध्ये संपूर्ण मिळकत मुलांच्या नावावर केली असेल किंवा इतर मुलींच्या नावावर केलेली असेल, तर जरी वडिलांच्या नावे कोणतीही संपत्ती नसेल किंवा संपत्तीचा हिस्सा नसेल तरी सुद्धा मुलींना वारसा हक्क मागता येतो. दिवाणी न्यायालयामध्ये त्यासाठी वाटपाचा दावा करता येतो. फक्त मृत्यूसमयी वडिलांच्या नावावर कोणतीही संपत्ती नव्हती म्हणून मुलींना हिस्सा मिळणार नाही अशी कायद्याची परिस्थिती नाही. जर मुलींना समान हिस्सा दिलेला आहे आणि जरी वडिलांच्या नावावर कोणतीही संपत्ती नसली तरी मुलींना हिश्श्यासाठी आणि वारसासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करतो आणि मुलींना वारसा हक्क मिळवता येतो. धन्यवाद. एक समस्या होती आणि त्या समस्येचं काउन्सिलिंग केलं होतं आणि त्याच्यावर समस्येवर उत्तर सांगण्यासाठी हा आपण व्हिडिओ मिळवलेला आहे. जर तुम्हाला या दिलेल्या माहितीचा फायदा झाला किंवा तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सप्रेम नमस्कार आणि खूप खूप आभार. धन्यवाद.